बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिका कसली जबराट वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये आता मात्र घरामध्ये सगळीकडे 18 दारिद्र्य पसरलेलं आहे. आणि असं असताना मात्र आता एक वैभव लक्ष्मीचं पूजन, अवनीचं सगळं जीवन आणि दांडगे पाटलांचं सगळं, दांडगटांच्या घरातलं सगळं सगळं आता आयुष्य बदलून टाकणार आहे. कारण आत्तापर्यंत एक ड्रायव्हरची साधी नोकरी करणारा मात्र आता इकडे राजा याला याला हे व्रताची महती इतक्या मोठ्या प्रमाणात कळणार आहे की एकाच व्रतामुळे त्याला आता अशी काही, म्हणजे आत्तापर्यंत तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता, पण त्याला आता अशा काही जॉबची ऑफर आले की आता त्याचाही विश्वास बसत नाहीये. बरं, या सगळ्यामध्ये वैभव लक्ष्मीचं व्रत केल्याचा तर आता परिणाम आहेच, पण अजून एक गोष्ट आहे, कुणीतरी मुद्दामून राजाला ही जॉब ऑफर करते. आता हे राजाच्या चांगल्यासाठी आहे, वाईटासाठी आहे, पण इतकं मात्र नक्की दानगटांचे दिवस मात्र या जॉबमुळे बदलून जाणार आहेत. आणि इथेच आता मालिकेतला सगळ्यात जबरदस्त टर्निंग पॉईंट आलाय. नक्की काय घडलंय, राजाला जॉब कुणी दिलाय, इतकंच नाहीये तर हा जॉब कोणता आहे, त्याच्यामुळे राजाचं मात्र आता आयुष्य पार पलटून गेलेलं आहे. पाहू इकडे आता आपण पाहिलेलं आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता अवनी पूजा करून घेते आणि ती वैभव लक्ष्मीचं सगळं व्रत पूर्ण करते. व्रत पूर्ण झाल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे अवनी मात्र आता पाहते तर अगदी पूर्ण देव्हाऱ्याची अवस्था खराब झाली आणि ती सांगते, अरे तुम्ही देवाला आंघोळ वगैरे घालता की नाही, चला सगळ्यांनी मिळून साफ करायचा आहे देवारा. अवनीने सगळ्यांना मात्र आता देव्हारा साफ करण्यासाठी लावलेलं आहे. आणि आता त्याच वेळेला मात्र आता अवनी सांगते, चला सगळ्यांनी स्वच्छता करायची आहे, कारण या वैभव लक्ष्मीचं व्रत आता केल्यावरती घरामध्ये सुख, समृद्धी, शांती नांदते आणि सगळं हे व्यवस्थितपणे आपलं कार्य पूर्ण पडलं पाहिजे. देव छानपैकी आता लख्ख घासून पुसून स्वच्छ करत असताना अवनी तिकडे आले आणि अवनी म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, म्हणजे आता देवांना हे काय असं साफ करतात का, तुम्हाला काहीच कळत नाहीये, असं म्हणत अवनी आता चांगलीच चिडलेली आहे. आणि चिडलेली अवनी आता त्यांना इकडे बोलते आहे. त्यावरती यशोदा म्हणतो, अगं गाढवापुढे कितीही गीता वाचलीस ना तरी कालचाच गोंधळ बरा होता, तू नको या सगळ्यांच्या नादी लागायचा प्रयत्न करू, असं म्हणत मात्र आता इकडे अवनी तरी सुद्धा त्यांच्याकडून छानपैकी देव साफ करून घेते, पूजन करते आणि ती सांगायला लागते, आता कसं घरामध्ये प्रसन्न वाटते, सगळे देव जागच्या जागी गेलेले आहेत, सगळे घरामधले देवांची पूजन झालेलं आहे. आज कित्येक वर्षांनी म्हणा, कित्येक महिन्यांनी म्हणा हे पूजन झालेलं असतं आणि त्यामुळे घरात एक प्रसन्नतेचं वातावरण असतं. सगळेजण खूप खुश झालेले आहेत प्रसन्न वातावरणाने. मात्र आता ते पूजा करत आहेत आणि त्यानंतर मात्र अवनी सांगते की तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत ना त्या आजच्या दिवसाला वैभव लक्ष्मीच्या व्रताला तुम्ही आता सगळ्यांनी सगळ्यांनी आता मागायचे आहेत. आपल्यासाठी मागा, दुसऱ्यांसाठी मागा आणि जे काही असेल त्यामुळे मात्र आता आपण या सगळ्यामध्ये सगळ्यांनी मिळून प्रार्थना करूया या घराच्या सुखासाठी. इकडे तोपर्यंत राजा आता मागत आहे, देवा मला खरंच काही माझ्यासाठी स्वतःसाठी नको आहे, फक्त आणि फक्त जर काही देण्याचा तू आता हे करत असशील ना तर अवनी मॅडमना त्यांच्या मनात जे काही आहे ना ते सगळं मिळू दे, त्यांना जसा जॉब पाहिजे तसं मिळू दे, त्यांचं शिक्षण जसं करायचं आहे तसं पूर्ण करू दे आणि त्यांना त्यांच्या पायावरती एकदा का त्या उभ्या झाल्या ना की त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी मला दुसरं काहीही नको आहे, असं म्हणत त्यांनी आता देवाकडे फक्त इतकंच मागितलेलं आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती मात्र आता इकडे अवनी सांगत आहे की ज्या घराने मला इतकं प्रेम दिलं, इतकं हे दिलं, त्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता पडू देऊ नकोस. काहीही झालं तरी सुद्धा ते घर नेहमीच आनंदात ठेव, असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये अवनी आणि इकडे सगळेजण प्रार्थना करतायत. आणि आता त्याच वेळेला यशोदा मागतोय की खरं तर अवनीला या घरामध्ये यांनी खोटं सांगून आणलंय, तर खरं त्या मुलीच्या समोर येऊ दे, काहीही झालं तरी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद आणि हे नको आहेत. त्या पोरीने इकडे ह्याच्यावरती विश्वास ठेवलाय, पण याला मात्र बुद्धी दे. इकडे तोपर्यंत पूजा झाल्यावरती मात्र आता यशोदाने छानपैकी जेवण करून ठेवलेलं आहे आणि यशोदा सांगायला लागतो, बघितलं सावनी किती छान जेवण आता मी केलेलं आहे, ते चल नैवेद्य दाखव. अवनी म्हणते, दादा अहो तुम्ही इतकं सुंदर सगळं जेवण बनवून ठेवलं, म्हणजे आता जे महालक्ष्मीच्या व्रतासाठी लागतं तुम्हाला कसं काय माहिती. यावरती तो म्हणतो, इतकं काही माहीत नाहीये, पण आता मी माझ्याच मनाने विचार केला आणि आता हे सगळं जेवण केलं. यशोदाने चक्क आता पुरणपोळीपासून
वर्णापुरणाचं जेवण करून मात्र आता अवनीला एकदम खुश केलेलं असतं. व्रताची मात्र आता सांगता कळायची असते आणि अवनी आता सांगायला लागते, चला सगळ्यांनी छानपैकी व्रताची सांगता करूया. पण हे सगळेजण सकाळी लवकर उठल्या कारणाने मात्र आता अजूनही त्यांची झोप काही झालेली नाहीये आणि ते आता चांगलेच पेंगुळलेले आहेत. आणि त्यावरती अवनी आता सांगायला लागते, बाद झालं हा, चला अजिबात आता झोपायचं नाहीये. त्यावरती आता इकडे झिपऱ्या सांगायला लागतो, अगं तू आम्हाला सकाळी किती लवकर उठवलंस आणि त्यामुळे मात्र आता आम्हाला झोप आली. आणि सगळेजण पुन्हा झोपायला असताना त्याच वेळेला राजा म्हणतो, नाही नाही, आज आपल्या घरामध्ये छानपैकी महालक्ष्मीचं म्हणजे कसलं वैभव लक्ष्मीचं व्रत झालंय. राजाला महालक्ष्मी वैभव लक्ष्मी अजून काहीच माहीत नाहीये. आणि त्यावरती तो म्हणतो, आता तुम्ही कुणीही झोपायचं नाहीये, अवनी मॅडमनी सांगितले ना. यावरती मग आता इकडे पाम्या सांगायला लागतो, जा रे तू तुझं एकटा कर, जा काय करायचं ते, आम्हाला झोपू दे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अवनीसाठी राजा सुद्धा सगळ्यांना उठवत आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे राजाला कोणीतरी बोलवायला आलेला आहे. राजा आता म्हणतोय, कोण आहे हो? यावरती मात्र आता अवनी सांगते, माहीत नाही, तुम्हाला कोणीतरी बाहेर भेटायला आले. इकडे व्रताची सांगता झाले. अवनी सांगते, मी पूजा करते आणि पूजा करून मी नैवेद्य दाखवून घेत आहे. नैवेद्य दाखवून झाले ना की आता तुम्ही सगळ्यांनी तिकडे या आणि त्यानंतर मात्र आता प्रसाद घ्या. प्रसाद म्हटल्यावरती हे सगळेजण मात्र खूपच खुश झालेत. प्रसाद घ्यायचा म्हणून आता धावत पळत तिकडे निघालेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत मात्र आता माहेर एक माणूस आलाय आणि त्यावरती मात्र आता इकडे अवनी पूजेचं औक्षणाचं ताट घेऊन सगळ्यांसाठी तिकडे देण्यासाठी आलेली आहे, औक्षण आणि प्रसाद. पण त्याच वेळेला तो माणूस सांगायला लागतोय, एक मिनिट मॅडम, खरं तर आम्हाला म्हणजे आम्ही राजाला शोधत आलोय. त्यावरती राजा म्हणतो, मी आहे की. यावरती तो सांगतो की तू ज्या शेठकडे काम करत होतास ना, त्या शेठने आता मात्र आम्हाला रेकमेंड केलंय, तुझं ते काम सुटलंय ना. आता अवनी इकडे म्हणायला लागते, काय तुझं काम सुटलंय आणि तू तर आम्हाला काहीच सांगितलं नाहीयेस. आणि त्यावरती राजा म्हणतो, काय त्याच्यात सांगायचं. त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो माणूस, नाही पण ते एक्सपर्ट आहेत त्यांच्या कामामध्ये आणि त्यासाठी आजपासून तुम्ही आमच्याकडे काम करावं अशी आमची इच्छा आहे, तर तुम्ही हे काम कराल का असं म्हणत त्यांनी आता राजाला जॉबची ऑफर दिले. राजाला वाटतं की हे काय, आपल्याला तर हा आता म्हणजे कसलं काम देणार आहे, हा ड्रायव्हरचंच काम देणार. आणि त्यावरती तो आता सांगायला लागतोय, हे काम खूप मोठं आहे, सुपरवायझरचं काम आहे. म्हणजे आमच्याकडे अनेक प्रकारचे आता इकडे ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि त्याच्यावरती सुपरवायझर म्हणून तुम्हाला काम करायचं आहे असं म्हटल्यावरती इकडे आता यशादाला इतका आनंद झालाय आणि यशादा खूपच खुश झालेला आहे. अरे राजा, बघितलंस, इकडे आता अवनीने वैभव लक्ष्मीचं व्रत पूर्ण केलं आणि तिकडे तुला असा जॉब मिळालेला आहे. आता सगळेच जण खूप खुश झालेत आणि आता इकडे खुश झालेला आहे तो म्हणजे राजा सुद्धा. आणि राजा आता सांगायला लागतोय, कधीपासून जॉईन करा. त्यावरती तो माणूस त्याला सांगतोय, कधीपासून काय, आज आत्तापासून. इकडे आता अवनी सांगायला लागते, हो येतील ते, आता फक्त आमचं वैभव लक्ष्मीचं व्रत पूर्ण होऊ दे आणि त्यानंतर मात्र आता 4 घास खातील वैभव लक्ष्मीचं, इकडे म्हणजे पूजन करतील आणि त्यानंतर मग आता प्रसाद घेऊन येतील. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, आजपासून तू आता तिकडे हजर हो आणि त्यानंतर आजपासून हजर झालास ना की त्यानंतर मात्र उद्यापासून रेग्युलर यायला लाग असं म्हटल्यावरती राजा भलताच खुश झालाय. आणि इकडे खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. अचानकपणे घरामध्ये लक्ष्मी येण्याची सुरुवात झालेली आहे. कारण आता चाचरत इकडे आता अवनी सांगायला लागते, काय किती पगार आहे त्याच्यामध्ये. पण राजाला कसलं काय इंग्लिश वाचता येते का काय कळतंय. मग अवनी तो पेपर आपल्या हातात, तो माणूस निघून गेलेला आहे. अवनी सांगते, चला सगळ्यांनी आता मात्र पूजा करा आणि पूजा करून इकडे आता तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या बरं, म्हणजे नैवेद्याचा प्रसाद घ्या असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगते, राजा पेमेंट किती द्यायचं ठरवलं त्यांनी, तुम्ही ते पेमेंटचं काही डन केलंच नाहीत. यावरती राजा म्हणतो, जॉब मिळणं महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर अवनीला थोडीशी विचित्र वाटते, असं का बोलतोय, हा इतका तर शिकलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता राजाच्या इकडे राजाने बघितलंय, ते वाचलंय, म्हणजे बघण्याचं नाटक केलंय, पण त्याला काही कळालेलंच नाहीये की ह्याच्यामध्ये किती पेमेंट लिहिलंय, काय पेमेंट लिहिलंय. आणि त्यानंतर मात्र आता इकडे अवनी ते पेपर हातात घेते आणि ती सांगायला लागते, अरे बापरे राजा, म्हणजे ह्याच्यामध्ये ठीकठाक पेमेंट आहे तुम्हाला. आणि त्यावरती राजा म्हणतो, किती लिहिलंय, मी काही बघितलं नाहीये. आणि त्यावरती अवनी आता सांगायला लागते, त्यांनी आता तुम्हाला 65,000 रुपये महिना पेमेंट दिलंय. सगळेजण खुश झाले, झोपेतनं उठत आता हे दोघं जण म्हणतात, काय. आणि सगळ्यांनाच धक्का बसलाय अवनीच्या एका पूजनामुळे. प्रेक्षकांनो, किती फरक पडलाय. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता अवनी
खूप खुश झालेली आहे आणि खुश होऊन तिने आता मनोभावे पुन्हा एकदा प्रार्थना केले. सफळ संपूर्ण तिचं व्रत झाले आणि राजाच्या घरामध्ये भरभराट सुरू